नमस्कार मित्रांनो. जर तुम्हाला गजबजलेल्या शहरापासून दूर शांतता आणि निसर्गाचे कुशीत जायचं असेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील एका सुंदर आणि शांत किनाऱ्यावर, ज्याचं नाव आहे अंजर्ले. निळा शार समुद्र, पांढरी शुभ्र वाळू आणि ऐतिहासिक मंदिरांचा वारसा लाभलेलं हे ठिकाण नेमकं आहे तरी कसं? इथे कसं पोहोचायचं आणि काय काय पाहायचं, हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. अंजर्ले हे गाव दापोली पासून साधारण 25 किलोमीटर अंतरावरती आहे. पुणे किंवा मुंबईवरून तुम्ही स्वतःच्या गाडीने किंवा एसटी बसने दापोलीला येऊ शकता. दापोलीला आल्यानंतर तिथे रिक्षा किंवा स्थानिक बसने तुम्ही अंजर्लीला पोहोचू शकता. अंजर्ले बीचचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथली शांतता. इतर कमर्शियल बीच सारखी इथे गर्दी नसते. किनाऱ्यावर असलेल्या माडांच्या बागा या सौंदर्यात अजूनच भर घालतात. इथली वाळू अतिशय स्वच्छ आहे. हा बीच आपल्याला दिव्यागारची आठवण करून देतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अंजर्ले हे कासव महोत्सवासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान इथे कासव महोत्सव भरत असतो. त्या दरम्यान कासवांची छोटी पिल्ले समुद्राच्या दिशेने प्रवास करताना पाहणं हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. हा महोत्सव पाहण्यासाठी देशोविदेशीचे पर्यटक इथे आवर्जून भेट देत असतात. अंजर्ले बीच सोबतच वेळास येथे देखील ऑलिव्ह रिडले ह्या कासवांचा महोत्सव भरत असतो. इथे राहण्यासाठी अनेक होमस्टेज आणि रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत. कोकणी आदरातिथ्य अनुभवायचा असेल तर होमस्टे हाऊस हा एक उत्तम पर्याय आहे. आणि जेवण म्हणाल तर ताजी मासळी, सोलकढी आणि उकडीचे मोदक. इथलं घरगुती जेवण करून तुमची भूक नक्कीच वाढेल. इथे भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा काळ सर्वोत्तम असतो. जर तुम्हाला कासव महोत्सव पाहायचा असेल तर फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये नक्की या. अंजर्ले बीच खूपच सुंदर आहे. इथे बऱ्याचशा वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी होत असतात. तसेच लहान मुले देखील वेगवेगळे खेळ खेळत असतात. आता काल आम्ही नुकतंच सुवर्णदुर्ग या जलदुर्गाला भेट दिली होती आणि त्याचा अत्यंत बारकाईने मुलांनी ऑब्झर्वेशन केलं, अभ्यास केला आणि त्याचीच हुबेहूब प्रतिकृती या रेतीमध्ये काढायचा प्रयत्न केला आहे. तर आपण त्यांच्याच तोंडून ऐकू की त्यांनी किल्ला कसा बनवला आहे. इथून बोटने जावं लागते. इथं बोट अशी लावून इथं अख्खं बीच आहे. बीचच्या कडेला प्रवेशद्वार आहे. आपण प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला गेलो की इथे एक वास्तू आहे आणि त्याच्याच नुकतंच बाजूला एक अजून वास्तू आहे. त्याच्या बाजूला एक
चोरवाट आहे. चोरवाटच्या बाजूला एक वास्तू आहे. त्या वास्तूच्या बाजूला एक परत चोरवाट आहे. चोरवाटेच्या बाजूला एक तोप गोळा ठेवलेला आहे. परत तोप आणि तोपच्या बाजूला एक अजून एक वास्तू आहे आणि ही सगळी तटबंदी आहे. धन्यवाद. गुड जॉब गाईज. एक 2 दिवसाच्या ट्रिपसाठी प्रति व्यक्ती इथे 4 ते 5 हजार रुपये खर्च येऊ शकतो. अंजरल्याला आल्यावर कडेवरचं गणपती पाहिल्याशिवाय तुमची सहल पूर्ण होऊच शकत नाही. हे मंदिर एका उंच टेकडीवर स्थित आहे. अंजरल्यामध्ये दुसरे प्रेक्षणीय स्थळ आहे लाईट हाऊस. इथे आल्यानंतर तुम्ही आवर्जून या लाईट हाऊसला भेट देऊ शकता. अंजरल्यातील तिसरं प्रेक्षणीय स्थळ आहे दुर्गादेवी मंदिर. हे खूपच सुंदर असे पुरातन मंदिर असून अंजरल्या गेल्यानंतर इथे आवर्जून भेट द्या. तर मित्रांनो, तुम्हाला हा अंजरले बीचचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये हे नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन ठिकाणांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब देखील करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फिरत राहा आणि आपला चॅनल पाहत राहा. थँक्यू.